प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 27 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. पण आजच्या भागात तर ऐश्वर्या आणि ती अवंतिका दोघी जणी हाणामाऱ्या करतात. प्रेक्षकांनो, त्या जानकीवरून काय काय झालंय ना, तमाशाच तमाशा झालेला आहे. बघत राहा. आता ही जानकी वेषांतर करून आलेली आहे तिथे. तर ती या सौमित्रा देवीला म्हणत असते की जोवर घरामध्ये माणसं नाहीत ना, तोवर कुटुंब नावाच्या या देव्हाऱ्याला कळस नाही चढत, अजिबात नाही चढत. आता ती इमोशनल झालेली असते आणि तिच्या ह्या बोलण्यामुळे या सौमित्राबाई सुद्धा खूप इमोशनल झालेल्या आहेत. आता ही जानकी म्हणते, मला ना माझं घर जोडायचंय बघा, मरू देत ती प्रॉपर्टी वगैरे. जानकी हे सगळं खूप पोट तिडकीने बोलत असते. सुमित्राबाई पण रडायला लागतात. आता पुढे जानकी म्हणते, मरू देतो ती प्रॉपर्टी वगैरे, कोणाला पाहिजे ती प्रॉपर्टी? मला फक्त माझी नाती पाहिजेत, माझी माणसं मला जपायची येतो, जी माझी आहे अशी आहे बघा आमची केस, म्हणून एवढ्या लांबून अविडियरला भेटायला आलेत. हो, मिळतील ना मला माझी माणसं, माझी नाती, असं म्हणून आता जानकी लागते रडायला आणि म्हणते, माझ्या माणसांसाठी माझा जीव तुटतो हो, अगदी रोज. आणि तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत म्हणते, सॉरी जरा मला माझे अश्रू अनावर झाले. मी पण ना, माझा हा विषय निघाला की माझा रडणं थांबतच नाही बघा. आता आजीबाईंना सगळी केस कळली आहे. आजीबाई तातडीने ऐश्वर्याला फोन करायला निघतात बरं का. आता आता खूपच धमाल घडली आहे प्रेक्षकांनो. आज तर काय हंगामाच हंगामा झालाय मालिकेत. आता ती जानकी पाणी वगैरे पिते आणि अवंतिकाला म्हणते, अविडियर ते वॉशरूम कुठे ग घरामध्ये? मग आता ही अवंतिका वॉशरूम मध्ये घेऊन जाते जानकीला. आता बघा पुढे काय घडलंय. या सुमित्राबाई लागतात रडायला. जानकी म्हणजे ती शेंडेबाई गेल्यानंतर मग आता सौमित्र म्हणतो, काय झालं आई तुला? सुमित्राबाई म्हणतात, काही नाही झालं रे, कधी कधी समोरच्याचं दुःख ऐकलं ना की आपलेही डोळे भरून येतात. हिचं दुःख ऐकलं आणि असं वाटलं जसं काही जखमेवरची खपलीच निघाली माझ्या, असं म्हणून त्यांचे डोळे पुन्हा पाणवतात आणि सौमित्र त्यांच्याकडे बघतच राहतो. आता इथे बघा, हा सारंग आणि ऐश्वर्या दोघं असतात ऑफिसमध्ये. आता ही ऐश्वर्या काहीतरी सांगत असते सारंगला आणि तेवढ्यात तिला येतो आजीचा फोन. आज ना त्यांनी एका मागोमाग एक खूप सारे प्रसंग दाखवलेत. आजीचा फोन आल्यावर सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या, तुम्हाला आजीचा फोन आलाय बघा, उचला की. आता ऐश्वर्या म्हणते, एवढं काही महत्वाचं नाहीये त्यांचा फोन, जाऊ द्या, मी नंतर बोलेन त्यांच्याशी. सारंग म्हणतो, अहो असं कसं, तुम्ही बोलून घ्या ना 2 मिनिटं, मी आलोच जरा जाऊन. ऐश्वर्या म्हणते, तुम्ही कुठे जाताय? नाही म्हणजे आपलं काम चालू आहे ना. मग सारंग म्हणतो, त्याचं काय, असं दिवसभर काम करायची सवय नाहीये मला, म्हणजे एकाच जागी नाही बसू शकत ऐश्वर्या मी खूप वेळ, मी जरा बांधाच्या कडेनं जातो आणि देशमुखला भेटून येतो. ऐश्वर्या म्हणते, बांधाच्या कडेनं म्हणजे? सारंग म्हणतो, तुम्हाला नाही कळणार, येतो मी जाऊन जरा. ऐश्वर्या फोन उचलून जोरात ओरडते आजीवर, काय आहे? आजी म्हणतात, अगं हो वडू नको ना गुंडे, अगं मी काय सांगते ते ऐक, ती अवंतिकाची फ्रेंड आहे ना. ऐश्वर्या म्हणते, आली का ती? मग आता ही आजी म्हणते, अगं मला ती जरा विचित्रच वाटली ग ऐश्वर्या, अगं ती जी गोष्ट सांगत होती ना. आता ऐश्वर्या आजीला बोलू देत नाही आणि म्हणते, क्या बात आहे आजी, गोष्ट सांगत होती ना, तुम्ही पण सांगा ना गोष्ट तिला, तुमच्याकडे कसं गोष्टीचा खजिना आहे, तुम्ही नेहमी गोष्ट सांगत असता ना, आमच्या काळात असं, आमच्या काळात तसं, सांगायची असते की गोष्ट तिला. मग आजी म्हणतात, झालं का तुझं, आता मी बोलू का, माझं ऐकून घे. अवंतिकाची क्लायंट आहे ना, ती जी गोष्ट सांगत होती ना, ते सगळे प्रसंग आपल्या घरात घडून गेलेले आहेत आधी. ऐश्वर्या म्हणते, हो, अरे वा. मग आता ऐश्वर्याला अचानक खटकतं आणि ती उठून उभी राहते आणि म्हणते, काय म्हणजे आपल्या घरात जे काही घडले ते प्रसंग तिला कसे काय माहितीये, त्या बाईला कसे काय माहिती? हॅलो आजी, अहो फोन चालू तर आहे. हॅलो आजी, कुठे तुम्ही, बोला ना. आता आजी तिकडनं मुद्दाम आडून धरतात तिला आणि म्हणतात, काय ग गुंडे, माझं आउटगोईंग बंद करणार होतीस ना तू, आता काय? ऐश्वर्या म्हणते, आजी उगाच काही बोलू नका तुम्ही इकडचं तिकडचं, मला उत्तर द्या. त्या अवंतिकाच्या क्लायंटला कसं काय माहिती आपल्या घरात काय घडलंय काय नाही ते? आजी कुठेतरी पाणी मुरतंय ना, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का, ती जी क्लायंटच्या वेशात बाई आली आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून ती जानकी आहे? आता आजी तिची अजून मजा घेतात आणि म्हणतात, ते नाही बाई मला माहिती, ते तुझं तू ठरव, ती कोण आहे काय नाही ते, तू बिझी असतेस बाई, तुला वेळ नसतो, तू तुझं काम कर गुंडे. आता यापुढे मी फोन करून तुला त्रास देणार नाही, चालू दे तुझं गुंडे, असं म्हणून आजी आता फोन कट करतात आणि ऐश्वर्याला कळतं की जानकी घरी आलेली आहे.
जानकी आता नानांना भेटायला त्यांच्या खोलीत येते. नाना झोपलेले असतात. जानकी नानांना बघून खूप भावूक झाली आहे. पण आता ही ऐश्वर्या निघाली आहे बरं का तातडीने ऑफिसमधनं घरी यायला. आणि आता मजा येते हा प्रेक्षकांना. पुढे एवढा तमाशा दाखवलाय त्यांनी, विचारूच नका. जानकी नानांच्या खोलीत येते आणि त्यांचे असे पाय धरते आणि त्यांना नमस्कार करते. जानकीने हात लावल्यामुळे नानांना जाग येते. पण नाना जरा डिस्टर्ब होतात, कारण ते जानकीला ओळखूच शकत नाहीत. कारण जानकी त्यांच्या जवळ जाते, त्यांना म्हणते, नाना, नाना कसे आहात तुम्ही? नाना त्यांचा हात झटकतात, म्हणजे जानकीला हात लावू देत नाहीत. त्यांनी ओळखलंच नाहीये जानकीला. मग जानकी तिच्या डोक्यावरची वीक काढते, चष्मा काढते आणि मग तिची ओळख नानांना पटते. मग नाना तिच्या डोक्यावरनं हात फिरवतात. जानकी रडते आणि म्हणते, कसे आहात तुम्ही नाना? अवंतिका अशी दरवाजावर पहारा देण्यासाठी उभी आहे प्रेक्षकांनो. आता ही जानकी खूप इमोशनल होते आणि म्हणते, नाना प्लीज रडू नका हो नाना, आता असं रडायचं नाही बरं. आणि सॉरी, माझ्यामुळे घाबरलात ना तुम्ही. मला असं वेषांतर करून यावं लागलं नाना, त्या ऐश्वर्यामुळे. आता ही अवंतिका पण खूप इमोशनल झाली आहे या दोघांचं बोलणं ऐकून. आता ही जानकी म्हणते, नाना काय करणार, या घरामध्ये जानकीला यायची परमिशन नाहीये हो. मला कोणाला दुखवायचं नव्हतं. पण नाना, मी गेल्यापासनं तुम्ही काळजी नाही घेत बरं स्वतःची. किती सुकून गेलात तुम्ही, तब्येत खालावली आहे तुमची नाना. औषधं पाणी नीट घेताय का वेळेवर? का असंच दुर्लक्ष करताय? नाना तुम्हाला लवकर बरं व्हायचंय ना? खरं काय ते सांगायला आपल्याला सगळ्यांसमोर खरं आणायचंय नाना, सगळ्यांसमोर खरं आणायचंय. सौमित्र भाऊजींनी मला सांगितलं की तुम्हाला काहीतरी बोलायचंय माझ्याशी. काय बोलायचं होतं तुम्हाला? नाना आता ह्या जानकीची बांगडी हातात घेत म्हणतात, बांगडी बांगडी. जानकी तिची बांगडी काढून नानांच्या हातात देते. आता नाना म्हणतात, बा बा. आता त्यांना बोलता येत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. आता त्यांना समजे ना काय सांगावं हिला. आता त्यांनी पुन्हा खाणाखुणा केल्या, टिकली मंगळसूत्र दाखवलंय तिला. मग जानकीला कळतं ऋषिकेश बद्दल बोलतायत नाना म्हणून. आता ही जानकी म्हणते, अच्छा ऋषिकेश, ऋषिकेश बद्दल बोलताय का तुम्ही नाना? हो, ऋषिकेश आनंदात आहेत. नानांना काहीतरी वेगळं सांगायचंय आणि जानकी काहीतरी वेगळंच सांगते. जानकी म्हणते, नाना तुम्ही काळजी नका करू, ऋषिकेश मजेत आहेत, अगदी आनंदात. ही दिवाळी तुम्हा सगळ्यांच्या व्यतिरिक्त साजरी केली ना, त्यामुळे खूप आठवण आली हो नाना आम्हाला. अगदी प्रत्येक क्षणी तुमची आठवण येत होती. तुम्ही काळजी करू नका, लवकरच हे घर मी पुन्हा एकत्र आणणार आहे. ऋषिकेश मजेत आहेत, अगदी मजेत आहेत, तुम्ही नका काळजी करू. पण नाना तिला पुन्हा काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतात. हे जे जे आता ते काही जानकीला कळे ना. नाना तुम्हाला काही बोलायचंय मला कळत नाहीये, तुम्ही मला हिंट द्याल का? आता जानकीला समजे ना काय बोलतायत नाना, आणि ते तिला शेवटपर्यंत समजतच नाही. मग आता जानकी म्हणते, मी कागद पेन आणू का? आणि ती कागद आणि पेन नाना जवळ देते. तेव्हा नाना नुसतं गोल वर्तुळ काढतात त्यावर. तेही जानकीला कळत नाही. नाना बराच प्रयत्न करतात जानकीला समजून सांगायचा, पण जानकीला काही नाव समजेना. जानकी फक्त म्हणत असते, हे काय आहे नाना, काय काय सांगताय तुम्ही? तुम्ही पुन्हा प्रयत्न करा ना नाना, काय बोलताय तुम्ही? पण नानांना जे सांगायचे ते जानकीला काही कळेना. नाना नुसतं वर्तुळ काढत असतात, जे जानकीला कन्फ्युज होतंय. जानकी विचार करते म्हणत, नाना काय बोलतायत हे, काहीच कळत नाहीये. आता ते कागद हातात घेते, ती आलटून पालटून बघते, तिला काही समजेना. नाना विचार करतात मनामध्ये, कसं समजवू तुला जानकी? ते गोल चित्र म्हणजे ऋषिकेशच्या हातातलं ते पार्वतीने दिलेलं कड आहे. आणि त्या कड्यामध्ये एक नंबर लपलेला आहे, आणि तो नंबर म्हणजे आपल्या घरातल्या देव्हाऱ्याचा पासवर्ड आहे, लॉकचा पासवर्ड आहे. आणि तोच पासवर्ड तुम्हाला आपल्या रणदिवेच्या प्रॉपर्टी पर्यंत नेणार आहे. त्या देवघराच्या लॉकरमध्ये आपल्या रणदिवे परिवारांचे खरे प्रॉपर्टीचे पेपर आहेत. जानकी शोधून काढते, असं नाना मनातल्या मनात बोलताय, जे त्यांना जानकीला समजून सांगता येत नाहीये. बघितलं ना प्रेक्षकांनो, काही गोष्टी कशा अनुत्तरित राहिल्या तर असं अवघड होऊन बसतं. आता ऋषिकेश गाडी चालवतोय आणि त्याचं कडं मध्ये मध्ये फ्लॅश केलंय त्यांनी, आणि तो जो माणूस बसलेला आहे ना त्याच्या बाजूला, तो त्या माणसांना खाणाखुणा करत असतो. मग आता ऋषिकेश त्याच्याकडे बघतो. मग तो माणूस म्हणतो, काय रे काय झालं, कशाला मागे मागे बघतोयस, पुढे बघून गाडी चालव ना. तो ऋषिकेशशी अतिशय उद्धटपणे बोलतो, जे ऋषिकेशला खटकतं. ऋषिकेश म्हणतो, काय आहे हे सगळं, काहीतरी विचित्र चालू आहे, म्हणजे मनातल्या मनात बोलतोय तो, काहीतरी विचित्र घडतंय हे खरंय. हे लोक, यांचे हावभाव, हे सगळं ऋषिकेशला खटकत असतं. आणि अचानक त्याला पुढे पाटी पण दिसते,
सावधान, पुढे धोका आहे. एवढ्या सगळ्या खाणाखुणा ऋषिकेशला बिचारायला काही कळत नाही. हे संकेत आहेत त्याच्यावर येणाऱ्या संकटाचे. पण हे संकट पहा, लाल साडीमध्ये पोहोचलं घरी आणि त्या संकटाच्या मागे महासंकट म्हणजे तो सयाजीराव. तो ऐश्वर्याला थांबवतो बाहेरच आणि म्हणतो, ए ऐश्वर्या इकडे ये. आता लगेच ऐश्वर्या म्हणते, डॅडा तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला माहिती नाही या घरात काय चाललंय ते. आता सयाजीराव म्हणतो, या घराचं मरू दे, घराच्या बाहेर काय चाललंय ते बघ. आता या सौमित्रने ऐश्वर्याला बघितलं आणि तो विचार करतो, बापरे जानकी वहिनींना अलर्ट करावं लागेल. कशाला कडमडली ही ऐश्वर्या, आता ती संशय घेईल वहिनीवर, मग आता वहिनी पकडली जाईल असं म्हणून सौमित्र पटकन घरात धावत जातो. इकडे ही जानकी प्रयत्न करत असते नाना काय सांगताय ते समजण्याचा, पण तिला काही समजेना. तेवढ्यात आता सौमित्र येतो खोलीत आणि म्हणतो, वहिनी आपल्याला जावं लागेल. जानकी म्हणते, भाऊजी नानांनी ना बांगडी मंगळसूत्र सांगितलं ते मला कळलं ऋषिकेश, पण आता नानानं हे वर्तुळ वगैरे काढून दाखवताय, मला काही कळत नाहीये, नाना काय बोलताय? आता सौमित्र म्हणतो, वहिनी मी इथेच अडकलोय, मला पण नाही कळते, नाना काय सांगताय? तू आता ताबडतोब निघ, ऐश्वर्या आलीये बाहेर. आता ऐश्वर्या आली म्हटल्यावरती हे घाबरतात आणि पटकन जानकी इथे केस बिस घालून घेते आणि म्हणते, नाना काळजी करू नका, मी पुन्हा येईल. जानकीने तिचं ते वीक वगैरे घातलंय आणि आता हे बाहेर येतात नानांच्या खोलीत. तेव्हा चष्मा विसरते नेमकी ही जानकी आणि चष्मा घातल्यानंतर या आजीबाईंना म्हणजे समजतं की ही जानकी आहे आणि आजी जोरात ओरडतात, जानकी तू. आता हो जानकी घाबरते. आजी म्हणतात, या घरात आलीस काय वेश पालटून? तुझी हिम्मत कशी झाली या घरात यायची? जानकी घाबरते आणि म्हणते, आजी आजी. आता अशीच बोलते ती. आता आजी म्हणतात, तू नाना साहेबांना भेटवण्यासाठी घेऊन आला का या बयाला? थांब पकडतेच मी तुला आता जानकी. असं म्हणून आजी धावायला पुढे जातात. तेव्हा जानकी आधीच पळते यांच्या पुढे. आजी म्हणतात, पळाली पळाली, मला घाबरून पळाली. आता येऊन तर दाखव परत, बघतेच मी या जानकीला. आजीबाईला काय घेणं देणं आहे यांच्या घराशी, पण आजीबाईचा इंटरेस्ट बघा ना किती आहे. आता हे बिचारे सौमित्र आणि अवंतिका दोघेही घाबरतात, पण यांनी बाजू छान सांभाळून घेतली प्रेक्षकांनो. आता ही जानकी बाहेर येते मागच्या दारानी, म्हणजे समोरूनच आली येते पण मागून जात असते. सयाजीराव या ऐश्वर्याला सांगत असतात, अगं ऐश्वर्या, ऋषिकेश ज्या टेम्पोतून निघालाय ना त्या टेम्पोमध्ये आपली पण माणसं आहेत आणि तो टेम्पो हायवेला लागला की ते ऋषिकेशला बेदम चोप देणार आहेत. आपले माणसं गाडी थांबून त्याला अर्धमेला करणार आहेत. आता मेला होईल तो, अर्धमेला होईल असं तो सांगत असतो सयाजीराव. मग ही ऐश्वर्या म्हणते, क्या बात है डॅडा, या ऋषिकेशला चांगली अद्दल घडणार आहे, आता त्याला कळेल. ऐश्वर्याचा इगो हर्ट केल्यावर तिचे डॅडा काय करतात ते, आणि हे सगळं ऐकलंय जानकीने. जानकी खूप घाबरते आधी ऐकून. ऐश्वर्या म्हणत असते, डॅडा तुम्ही बेस्ट आहात, आता त्या ऋषिकेशची काही खैर नाही. जानकीने ते सगळं ऐकलंय तिच्या कानाने. ती विचार करते, बाप रे, माझ्या ऋषिकेशच्या जीवावर उठलेत हे, मला ऋषिकेशला सगळं सांगावं लागेल. ऐश्वर्या, माझ्या ऋषिकेशला काही झालं ना तर तुला सोडणार नाही मी, असं म्हणून ती ठरवते मनातल्या मनात, काही झालं तरी आधी ऋषिकेशला फोन करायचा. पण तिचा फोन तिच्या घरी विसरलाय म्हणून ती आता जोरात पळते तिकडनं. इतकं जीवाच्या आकांताने पळते बिचारी. आधी ती घर गाठते आणि एकीकडे हा ऋषिकेश गाडी चालवतोय असं त्यांनी थरार दाखवलाय बराच. ते मध्ये बरंच म्युझिकल दाखवलंय. आता ती घरी जाते, तिचा फोन शोधते, या ऋषिकेशला फोन करते. ऋषिकेशला काही फोन उचलू देईना तो माणूस. तो म्हणतो, ए बाबा काय करतोयस, फोन नको उचलू, गाडी चालवताना फोन नसतो उचलायचा, पोलीस लोक फाईन मारतात. आता ऋषिकेश म्हणतो, माझ्या बायकोचा फोन आहे हो. मग आता तो माणूस म्हणतो, बायकोचा फोन आहे का, ठीक आहे नंतर घे, पण सध्या नको बोलू बाबा, मी फोन सायलेंट करतोय तुझा. आता या जानकीला आलं ना टेन्शन, ऋषिकेश फोन उचले ना. ती विचार करते, कसं पोहोचू मी ऋषिकेश पर्यंत, काय करू. आता ती विचार करते, नाही नाही मला जावंच लागेल ऋषिकेशकडे. म्हणजे ते टेम्पो सर्व्हिस विनायक पाटीलकडे काम करतायत ना. मग मी तिथेच जाते, तिथून त्यांना कॉन्टॅक्ट करते. त्यांचा नंबर पण नाहीये माझ्याकडे. मी आता त्या ऑफिसमध्ये जाऊ का, काय करू. आता जानकी असा विचार करते आणि पटकन कपडे बदलून घेते, साडी वगैरे नेसते आणि तशीच जीवाच्या आकांताने पळायला लागते. आता बघा प्रेक्षकांनो, इकडे ऐश्वर्या येऊन खूप तमाशा करते, जानकी जानकी बाहेर निघ. आता अवंतिका म्हणते, ए ऐश्वर्या, कशाला एवढ्या मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करतेस ग, अगं आपल्या घरात पेशंट आहे, झोपलेत नाना. ऐश्वर्या म्हणते, मग याचं भान तुम्हा दोघांना असायला हवं ना. सौमित्र रागाने बघत असतो ऐश्वर्याकडे. ऐश्वर्या म्हणते, आईंनी बजावून सांगितलं तरी पण तुम्ही त्या बाईला घरात का आणलं. अवंतिका म्हणते, कोणाबद्दल बोलतेस ग तू.
ऐश्वर्या म्हणते, ए शहाणे, तुझा हा अभिनय ना कोर्टात करायचा, इथे नाही करायचा. आता तेवढ्यात या आजीबाई तिथे येऊन उभ्या राहिल्या बरं का. आता ही ऐश्वर्या मोठ्याने ओरडते आणि म्हणते, जानकी कुठे. आता सारंग तोवर लागली घरात आलाय आणि आता या दोघींचे भांडणं बघा प्रेक्षकांनो, या जावाचे मजा आलीये बघायला. आता अवंतिका म्हणते, काय ग ऐश्वर्या, डोक्यावर पडलीस का? जानकी वहिनी त्यांच्या घरी असतील ना. व्हॉट्स रॉंग विथ यू? काय ग ऐश्वर्या, जानकी वहिनींचे भासबीस व्हायला लागले का तुला आता? आता सारंग ते सगळं ऐकतोय. ऐश्वर्या म्हणते, ए अवंतिका, बंद करा तुझी नाटकं. सारंग म्हणतो, ऐश्वर्या काय झालंय, कशामुळे एवढी भांडाभांड करताय तुम्ही? आता ऐश्वर्या म्हणते, अहो सारंग, आपल्या घरात आपल्या विरुद्ध सापळे रचले जात आहेत. तुम्हाला काही कळतंय का काय चाललंय? ही अवंतिका आणि सौमित्र भाऊजींनी. आता अवंतिका तिला बोलू देत नाही आणि म्हणते, अहो भाऊजी, हिला म्हणायचंय की आम्ही जानकी वहिनींना इथे घरी घेऊन आलो म्हणून. जानकी म्हणते, ए हॅलो अवंतिका, अगं म्हणणं बिणणं नाहीये, पक्की खात्री आहे माझी, तू त्या जानकीला इथे आणलं होतंस घरामध्ये. तुझ्याकडे तर नंतर बघते ग मी, आधी आईंना सांगते. त्यांना मूर्खात काढून तुम्ही दोघं जण इथे काय करताय ते. आता ऐश्वर्या मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते, आई आई बाहेर या, अहो बाहेर या आधी. सुमित्राबाई बाहेर येतात आणि म्हणतात, काय ग ए बाई, अगं का ओरडतीयेस? आता ऐश्वर्या म्हणते, अहो आई, तुम्ही हे सगळं ऐकाल ना तर तुम्ही माझ्यापेक्षाही मोठ्या सुरात ओरडताल. तुम्हाला सांगते मी, म्हणजे त्या अवंतिकाची क्लायंट आली होती का घरी आता? आता या सुमित्राबाई म्हणतात, हो आली होती, मला भेटली, माझ्याशी बोलली पण ती. का ग काय झालं? ऐश्वर्या म्हणते, अहो आई, काय हो, तुम्हाला काहीच कळालं नाही? सुमित्राबाई म्हणतात, अगं पण ती मला न सांगता. ऐश्वर्या म्हणते, अहो आई, ती एवढी तुमच्याशी बोलली किती वेळ, तरी तुम्हाला ओळखू नाही आली का ती? अहो ती क्लायंट कोणी नव्हती, ती जानकी होती, त्या क्लायंटच्या वेशामध्ये ती आली होती तुम्हाला भेटायला. हे ऐकल्यानंतर या सुमित्राबाईंच्या पायाखालची जमीन सरकते. त्या म्हणतात, काय जानकी? अगं नाही ग, काहीतरीच काय बोलतेस? अगं जानकी कशी असेल ती? आता आजीबाई मध्ये पडतात बरं का या भांडणाच्या आणि म्हणतात, अगं का नसेल सुमित्रा, तिने वेषांतर केल्यामुळे तुझ्या लक्षात आलं नाही. अगं जरा आठव, तिने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये साम्य आहे, असं नाही वाटत का तुला सुमित्रा? आता सुमित्राबाई विचार करायला लागतात, काय काय सांगितलं होतं या म्हणजे क्लायंटनी अवंतिकाच्या. मग आता त्यांच्या लक्षात येतं की खरंच की ती तर जानकीच होती. सुमित्राबाईंना सगळं आठवतं आणि आता सुमित्राबाईंना पण कळतं की खरंच ती जानकीच होती. आता सुमित्राबाई या अवंतिकाला विचारतात, काय ग अवंतिका, हे जे काही मी ऐकलं ते सगळं खरं आहे का? आता त्यांनी ते मध्ये मध्ये फ्लॅश केलंय, जानकी बोलतीये ते सगळं त्या सुमित्राबाईंना आठवतंय म्हणून. आता अवंतिका म्हणते, नाही नाही आई, ही ऐश्वर्या खोटं बोलतीये. मग आता ऐश्वर्या म्हणते, नाही आई, ही खोटं बोलतीये. ऐश्वर्या अवंतिका जेव्हा म्हणते ना, नाही आई, जानकी वहिनी नव्हत्या त्या. मग आता ही ऐश्वर्या म्हणते, ए खोटं बोलू नकोस तू. सौमित्र म्हणतो, ए बाई, तू खोटेपणाबद्दल तर बोलूच नकोस, कशाला बोलतेस ग तू मध्ये मध्ये? आता हे सगळे जण एकमेकांच्या तोंडाकडे असे बघायला लागतात. आता सौमित्र म्हणतो, माझ्या बायकोवर आळ घेऊ नको. ऐश्वर्या सौमित्रवर ओरडते आणि म्हणते, मग चुकीच्या गोष्टीमध्ये बायकोला सपोर्ट करायचा नाही, खबरदार जर पुन्हा असं केलंस तर. आता मात्र सौमित्रला खूप राग येत असतो ऐश्वर्याचा. ऐश्वर्या खूप कांगावा करत असते. ऐश्वर्या म्हणते, आई आई, तुम्हीच विचारा यांना, जानकी वहिनींना हे नानांना भेटवायला घेऊन आले होते की नाही? आता सारंग म्हणतो, थांबा ऐश्वर्या. पण आता ह्या सुमित्राबाई या सारंगला थांबवत म्हणतात, थांब जरा सारंग. काय रे सौमित्र, ऐश्वर्या सांगते ते खरं आहे का? आता हा सौमित्र एकदम शांत बसलाय, पण मला नाही वाटत प्रेक्षकांनो सौमित्र आणि अवंतिका इतक्यात जानकीचं पितळ उघडं पाडतील. तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून नक्की कळवा. आता त्यांनी हा भाग संपवला इथेच आणि पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय ही ऐश्वर्या म्हणते, अहो आई, सौमित्र आणि अवंतिकाचा प्लॅन येते दगाबाज ऋषिकेश आणि जानकी आपल्या घरात पुन्हा आणण्याचा. आता अवंतिका चिडते आणि म्हणते, काय ग, जास्ती बोलू नकोस ऐश्वर्या, तोंडाला येईल ते, बस कर आता. आता ही ऐश्वर्या म्हणते, ए बोट खाली करून बोल. मग अवंतिका लगे पदर खोचते आणि म्हणते, मला मारशील का ऐश्वर्या? मार मार, मारूनच बघ मला. अवंतिका आता असं आविर्भावात आल्यानंतर ऐश्वर्या म्हणते, थोबडवतेस तुला, थांब आता. आणि ऐश्वर्या आणि या अवंतिकामध्ये अगदी जबरदस्त हाणामारी होते प्रेक्षकांना. आपल्याला ते उद्या बघायला भेटणार आहे. दोघी एकमेकींच्या झिंजा उपटता का काय, बघूयात उद्या काय काय घडतंय ते. सुमित्राबाई मात्र मस्त तमाशा एन्जॉय करतायत आणि इकडे या ऋषिकेशवर हल्ला झालाय. जानकी त्याला वाचवायच्या प्रयत्नात असते पण तिचा पण ऍक्सिडेंट होतो. बाबा बाबा बाबा, काय केवढ्या घटना, किती अडचणी देवा.
तर प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या अशाच इंटरेस्टिंग आणि खऱ्या खुऱ्या रिव्ह्यूसाठी आपल्या ह्या चॅनलला म्हणजे रिव्ह्यू विथ अनघा या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. तर भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.